गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मायबापांचं स्वागत आहे. समर्थ सांगत आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, जेव्हा दुःख निर्माण होतं ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये शत्रुत्व निर्माण झालेलं असतं. कुणाशी ना कुणाशी वाद झालेला असतो, कुणाशी ना कुणाशी वैर झालेलं असतं. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण भक्ती मार्गामध्ये असू, आपण बघा श्रीरामांच्या चरणामध्ये असू, तर आपण मात्र कसं वागायला पाहिजे. बघा, समर्थ सांगत आहेत की जर एखादा मनुष्य तुम्हाला त्रास देत असेल, विनाकारण त्रास देत असेल, बघा तुमच्या वाटेमध्ये आडवा येत असेल, तर त्याला आपण कसे सामोरे जाऊ शकतो. एखादं शत्रुत्व निर्माण करत असेल तर त्याला आपण कसे सामोरे जाऊ शकतो. समर्थ सांगत आहेत की बघा, ज्यावेळी मनुष्य मौन धारण करतो ना, बघा दया क्षमा शांती. आता इथे तुम्ही म्हणाल की समोरचा मला मारायला येतोय आणि मी काय गप्प बसायचं का. बघा, पण समर्थ सांगत आहे की त्याने काठी मारली म्हणून आपण त्याच्या काठी मारणं बघा चुकीचं आहे. जर शत्रूला जर धडा शिकवायचा असेल तर काय करायला हवं. तर बघा, शत्रूला धडा शिकवायचा असेल ना, तर त्याला नम्रपणे आपण व्हायला पाहिजे. जेव्हा आपण नम्र होऊ ना, बघा हा कलियुग आहे आणि परमेश्वर सर्व काही पाहत आहे. समर्थ सांगत आहे की बघा, आपण आपलं जेव्हा कुणाशी भांडण होतं ना, तेव्हा आपण बघा तो बदला घेण्याचा प्रयत्न करतो. द्वेषाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. पण कधी विचार केला आहे का. बघा, या जगामध्ये तुम्हाला सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधी सापडली आहे का. कधीतरी विचार करा की आपलं शत्रुत्व निर्माण होतं ते कशामुळं होतं बरं. पण ज्यावेळी स्वतःची चूक सापडेल ना, त्यावेळी तुमचं शत्रुत्व बंद होऊन जाईल. तुम्ही बघा, एवढं प्रेम निर्माण होईल ना, बघा त्या दिवसापासून आपलं आयुष्य हमखास बदलून जाईल. म्हणजे काय, म्हणून चालताना पाऊल बघा सर्व सज्जन मायबाप श्रोत्यांनी बघा लक्षात ठेवा. चालताना पाऊल आणि बोलताना शब्द आणि बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य, या 4 गोष्टी आहेत ना, काळजीपूर्वक पाळल्या तर जीवनात वादळ निर्माणच होणार नाही. म्हणजे काय, म्हणजेच बघा पहिली गोष्ट कोणती. बघा, चालताना पाऊल आपण कसे चालतो ना, कशा पद्धतीनं समोरच्याला आपण बघा समजतो. आपल्या बघा 2 नंबरची गोष्ट आहे की बोलताना शब्द. आपल्या शब्दांमध्ये किती धार आहे. बघा, आपले शब्द असे असावे की एखाद्यानं आपल्याशी नवीन मैत्री केली ना, की त्याला असं वाटावं की आमचं जन्मोजन्मीचं नातं आहे. बघा, कधी कधी आपल्याला माणसं भेटतात, नवीन मित्रमंडळी भेटतात. बघा, आपल्या एका भेटीमुळं आपल्या जीवनामध्ये असं वाटू लागतं की किती प्रेमळ मनुष्य आहे, किती सुंदर मनुष्य आहे, काय विचार आहेत या मनुष्याचे. म्हणजेच काय, म्हणजेच माणसाची वैखरी गोड असेल ना, शब्द गोड असतील तर माणसं आपोआप जुळली जातात, माणसं आपोआप जवळ येतात. पण जर आपल्या वैखरीमधून निघणारे शब्द आहेत ना,
बघा ते चुकीचे असतील, अहंकार निर्माण करणारे असतील, तर शत्रुत्व निर्माण होईलच ना. बघा, आपण विचार करा, आपल्या जीवनामध्ये जे शत्रुत्व निर्माण झालं आहे, बघा ते कशामुळं झालं आहे. कधी विचार केला आहे का तुम्ही? बघा, आपली वैखरी, आपल्या या वैखरीतून निघणारे शब्द एवढे धारधार असतात की बघा, एका वेळेस बघा या शरीरावर झालेली जखम बरी होऊ शकते, पण हे शब्द एवढे धारधार तलवारीसारखे असतात ना, तर एकदा बघा टोचतात तर ते परत निघत नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत, बघा तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, बघताना दृष्टी. बघा, आपली दृष्टी जर चांगली असेल ना, तर सर्व जग सुंदर दिसेल. पण तीच दृष्टी बघा आपली चांगली नसेल, तर सुंदर निसर्गसुद्धा खडकांसारखा काळा काळा वाटू लागेल. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्याने हे जीवन जगताना दृष्टी एवढी सुंदर ठेवावी ना, की जरी समोरचा दुश्मन जरी असेल तरी त्याला पाहून आपल्या या वैखरीमध्ये श्रीराम समर्थ शब्द निर्माण व्हावेत. म्हणजेच काय? म्हणजेच मौन या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना जर तुमच्या जीवनामध्ये जास्त संकट येत असेल ना, बघा कधी कधी बघा काही भाविक मंडळी भेटतात, बघा मायबाप मंडळी भेटत असतात. बघा त्यांचा एकच प्रश्न असतो, आम्ही या भक्ती मार्गामध्ये आहोत, परमेश्वराची सेवा करत आहोत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, उपासनासुद्धा करत आहोत, तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. बघा, त्यांच्यासाठी तुम्ही उपासना करूनसुद्धा, परमेश्वराची भक्ती करूनसुद्धा या सर्व गोष्टी तुमच्या बघा उलट घडत असतील ना, तर एक गोष्टीचं पालन करा. बघा, एवढं मौन निर्माण करा ना. मौन म्हणजे काय? मौन म्हणजे बघा अगोदर आपला मोबाईल बंद ठेवा, बघा सोशल मीडियापासून बघा दूर राहा, आणि निदान 2-3 महिने आहे ना, बघा मौन धारण करा. म्हणजेच काय? म्हणजेच गरज असेल तिथेच बोलायचं, जास्त गरज असेल तिथेच जायचं. म्हणजेच काय? म्हणजेच हे 2-3 महिने आहेत ना, बघा कुणाशी जास्त संपर्कामध्ये राहू नका. तुमचं आपोआप दुःख कमी होऊन जाईल, आपोआप तुमच्या मनावर कंट्रोल निर्माण होईल. कारण संतांनी सांगितलेलं आहे की बघा, ज्याच्या जीवनामध्ये दुःख कमी होत नसेल त्याने मौन धारण करा. कारण एक सृष्टीचा नियम आहे, जिथे मौन बघा साधू संत अगोदर आपले होऊन गेले. साधू संतांनी बघा तपश्चर्या करण्यासाठी जंगलामध्ये जाण्याचा निर्णय का घेत असत? बघा, जिथे शांतता असेल ना, तिथलाच तो परिसर तो योग्य असतो, आणि तिथेच बघा ह्या मनाला एक चित्त व्हायची चालना मिळते. आणि तसंच म्हणायचं आहे, जर हे मन आहे ना, जर जास्त गोष्टीमध्ये आपण जर घालवू दिलं नाही ना, तर ते मन सुद्धा शांत होऊन जातं. बघा, तुम्ही एकदा तरी हे मौन धारण करा, आणि ह्या गोष्टीचा रिझल्ट आला नाही तर बघा जीवनामध्ये भरपूर भक्तिमार्ग केले असतील, भरपूर देव केले असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मौन निर्माण होतो तेव्हा कळी काळाचे संकट सुद्धा दूर होतात. पण ते मौन कसं निर्माण करायचं आहे? की आपली कामधंद करून हा मौन निर्माण करायचा आहे. जास्त संपर्कात कोणाच्या राहायचं नाही. या मौनामध्ये एवढी शक्ती आहे ना, की मौन माणसाला धनवान बनवतो, मौन माणसाला अक्लेवान बनवतो. कारण का? बघा, एखादी लांब उडी जर मारायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं, तेव्हाच ती लांब उडी जाते. पण 2 पावले जर मागे आलो नाही ना, तर ती लांब उडी जात नाही.
म्हणून एखादं उंच ध्येय गाठायचं असेल ना तर 2 पावलं मागं या. तुमचं ध्येय कोणीच पकडू शकणार नाही. तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. म्हणून हे सत्य आहे ना, या जगामध्ये बघा तुम्ही त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. फक्त विचार तुमचे व्यवस्थित ठेवा, विचार शुद्ध ठेवा, शुद्ध मन ठेवा. आणि हे शुद्ध विचार कधी होतील, हे शुद्ध मन कधी होईल? जेव्हा आपण मौन निर्माण करू, जेव्हा या मनाला सद्गुण विचारांची, समर्थांच्या विचारांची चालना मिळेल, तेव्हाच हे शक्य होईल ना. पण आपण आपल्या मनाला ताब्यात कधीच ठेवत नाही. हे मन आहे ना, जिथे दिसेल तिथे पाहायला मिळतं. जिथे दिसेल तिथला बघा सुगंध घ्यावासा या मनाला वाटतं. पण या मनाला म्हणून मौन का धारण करावं? कारण मौन जेव्हा तुम्ही धारण कराल ना, तेव्हा तुमचं लक्ष कुठेच लागणार नाही. तुमचं मन स्थिर होईल. आणि जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे सर्व 2-3 महिन्यानंतर घडू लागेल ना, तेव्हा ते मौन बघा परत सोडून द्यायचं. म्हणजेच बघा माणसांमध्ये राहूनच मौन करायचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे बघा, 4थी गोष्ट सांगितलेली आहे का ऐकताना वाक्य काळजीपूर्वक ऐकावं. बघा या जीवनामध्ये जेव्हा दुश्मन निर्माण होतो, बघा गैरसमज निर्माण होतात. ते कशामुळं होतात बरं? बघा एका मित्रानं एक बोलावं आणि दुसऱ्यानं त्याचं वेगळंच सांगावं. म्हणजेच कोणाचंही काही ऐकायचं झालं तर ही वर ऐकू नये. पूर्ण गोष्ट माहीत असल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल बोलू नये. याच्यामध्ये काय होतं बघा, नवरा बायकोमध्ये जास्त करून भांडणं होतात ना, तर या गैरसमजामुळंच होतात. बघा एखादी शेजारीण असते बघा, ती त्या त्या मुलाला त्याच्या बायकोबद्दल वेगळंच काहीतरी सांगते. तिने पूर्ण काही ऐकलेलं नसतं आणि मग तो पती असतो त्या शेजारणीवर विश्वास ठेवतो आणि मग त्यांच्यामध्ये गैरसमज व्हायला सुरुवात होते आणि मग भांडणं निर्माण होतात. पण याला जबाबदार कोण असतो? बघा ती शेजारीणच असते ना. म्हणून पती पत्नीनं कधीही आपल्या या संसारामध्ये, जीवनामध्ये गैरसमज निर्माण करू नये. कारण जेव्हा गैरसमज निर्माण होतात तेव्हा कधीही नवरा बायकोची कधीच चुकी नसते. तिसरा कोणी मध्ये आला ना तर बरोबर गैरसमज निर्माण होतात. आणि तिसरा कोणी येतो बरं? तिसरा येतो तो अहंकार असतो. अहंकारा बघा, जेव्हा अहंकार येतो तेव्हा तिथे काय होतं? जिथे रावणासारखा अहंकारी राक्षस येतो तिथे सद्गुण विचार निर्माण होतात का? तर कधीच होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्या जीवनामध्ये शत्रुत्व निर्माण झालेलं असेल तेव्हा या 4 गोष्टींचं पालन करा. बघा पहिली गोष्ट बघा, चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य, हे 4 गोष्टी तुम्ही जीवनामध्ये अंगीकारल्या ना तर तुमच्या जीवनामध्ये संकट कधीच निर्माण होणार नाही. समर्थ सांगत आहे की आजच्या या कलियुगातलं जीवन एवढं साधं आणि सोपं राहिलेलं नाही. हे संसारामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला आधाराची गरज असते. धीर देण्याचा हात हवा असतो. पण जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज असते का? पण आजच्या या जीवनामध्ये जिथे तुम्ही जायाल ना तिथे तुम्हाला सल्ला दिला जातो. पण एखाद्या प्रश्न कसा सोडवावा तो कधीच सांगितला जात नाही. म्हणून कधीकधी धीर देणारा हात आणि ऐकून घेणारे कान, समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते ना. पण हे समजून घेणारं हृदय कोणाचं पाहिजे?
बघा ते आहे समर्थांचं. जिथे समर्थ वाणी निर्माण होते तिथे आधार निर्माण होतो. हे सद्गुरू चरण आहेत ना, जेव्हा ह्या डोळ्यांना सद्गुरू चरण दिसतात तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा निर्माण होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचे डोळे एवढे सुंदर असावे की जिथे पाहाल तिथे ना प्रेम निर्माण व्हावं, प्रेमच दिसावं. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला आहे त्यांच्यासमोर नेहमी आनंदित राहा, आनंदी राहा. कारण तुमचा शांत आणि आनंदी राहणं म्हणजे मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे. कारण त्या लोकांसाठी ज्यांनी हा विचार करून तुम्हाला अपमानित केलं होतं ना, की तुम्ही अपमानाच्या आगीमध्ये जळत राहाल, अशा लोकांसमोर एवढं खुश राहायचं की त्यांना सुद्धा वाटणार नाही की याचं खुश राहण्याचं कारण तरी काय आहे. बघा समर्थ सांगत आहे की तुमचं यश म्हणजेच त्या लोकांची हार असते. म्हणून शत्रूला कधीच घाबरू नका. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर शत्रूला घाबरत राहिलात तर तुमची हार पक्की आहे. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? आपलं कर्तव्य हे आहे की आपलं यश कधी निर्माण होईल. आणि तुमचं यश जेव्हा निर्माण होईल ना तेव्हाच त्या शत्रूची हार झाली म्हणून समजा. म्हणून तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुमची ऊर्जा, एनर्जी, तुमचा वेळ त्या लोकांना कधीच देऊ नका ज्यांनी तुमचा वेळोवेळी अपमान केला आहे, किंवा जे सतत तुमचा अपमान करत असतील त्यांचं नावसुद्धा तुमच्या तोंडामध्ये घेऊ नका. यासारखा मोठा बदल कोणताच असू शकणार नाही. पण हे कधी निर्माण होईल? जेव्हा तुम्ही मौन धारण कराल. बघा तुमचं न चुकूनही त्यांचं मन धैर्य प्रत्येक वेळेस तोडेल हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. त्यामुळं नेहमी सत्याच्या बाजूनं उभं राहा. कारण जेव्हा तुम्ही सत्याची साथ देता ना तेव्हा तुमचा शत्रू असतो ना अर्धा तुटला जातो. म्हणून कोणी अपमान करत असेल तर त्याच्या डोळ्यांमध्ये पहा आणि काहीच बोलू नका. मौन धारण करा. म्हणजेच काय? म्हणजेच तुमचा शांत राहण्याचं तुमचा हत्यार बनवा. तो शांत असतो ना तो सर्वात मोठा विजेता असतो. हे कधीच विसरू नका. कारण बघा तुडुंब भरणारी नदी असते ना ती कधीच आरडाओरडा करत नाही, खळखळ आवाज करत नाही. पण जी रिकामी नदी असते, हळूहळू चालणारी नदी असते ना ती बघा भयंकर खळखळ आवाज करत जाते. म्हणजेच काय? आपण रिकामं राहायचं की भरलेलं राहायचं हे प्रत्येकानं ठरवायला हवं. बघा बऱ्याचदा आपण काय करतो की कुणी आपला अपमान केला ना की आपण त्यांना प्रत्युत्तर द्यायला लागतो, त्यांच्याशी भांडायला लागतो की ते जर आपल्यावर काहीतरी ब्लेम करतात तर त्यांना हे प्रूफ करण्यात लागलेला असतो की आपण कसे बरोबर आहोत. तर हे सगळं काहीच करू नका. तुम्ही मौन धारण करा. कारण त्यांना हेच हवं असतं की आपण काहीतरी रिॲक्ट करावं. बघा आपला शत्रू असतो ना की नेहमी आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून ह्यो माझ्या शब्दाला शब्द जुळवेल, उलट उत्तर देईल. पण असं कधीच करू नका. बघा शांत राहा. त्यांना प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देऊ नका. पण प्रत्येक वेळी शांतसुद्धा राहू नका. कारण कधीकधी लोक आपल्या शांत राहण्याची, आपल्या कमजोरीचा खूप फायदा घेतात. म्हणजेच काय? म्हणजे जिथे गरज असेल तिथे आपण रिॲक्ट होणं गरजेचंच आहे ना. कारण आपण त्यांना कधीही प्रत्युत्तर देत नाही. म्हणून ज्यावेळी गरज असेल त्यावेळी प्रत्युत्तर देणं ही गरजेचं आहे. पण जर कोणी तुमच्या शांत राहण्याची तुमची कमजोरी समजून
सारखं सारखं तुम्हाला अपमानित करत असेल तर त्यांना एकदाच कडक शब्दात उत्तर देऊन बघा तिथून निघून जा. अशा लोकांबद्दल कधीच राग, द्वेष, तक्रार कधीच मनात ठेवू नका. या लोकांना कधी मनात ठेवू नका, कारण ज्यावेळी तुमचे ते मनात बसून जातील ना, त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच कमी होणार नाही. अशा लोकांचा जास्त विचारसुद्धा करू नका. बघा तो मला असं का बोलला असेल, तो किती शहाणा आहे, तो किती वाईट आहे, असं विचार करणं सोडून द्या. कारण यांना तेच हवं असतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा, तुम्ही विचार करावा, तुम्ही आतून जळत राहावं. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जळायचं नाहीये, तुम्हाला त्यांना जळवायचं आहे. म्हणून खुश राहा, त्यांच्या समोर आणि आतूनही खुश राहा. म्हणजेच काय, म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की जर एखादा शत्रू असेल, बघा शत्रूची पहिली गोष्ट असते की तो आपल्याला भडकवण्यासाठी काहीही करतो. पण त्यावेळी आपण शांत आणि संयमी स्वभाव ठेवला ना, की आयुष्यामध्ये तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा हे कर्मफळाचं एक उत्तम उदाहरण आहे. मौन पाळा. कमी व गरज असेल ना तरच बोलत राहा. कारण स्त्री असो अथवा पुरुष असो, बोलताना शब्द जपून वापरा, नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो ना. हे महाभारताच्या एका उदाहरणावरून लक्षात येईल. बघा ज्यावेळी महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं, याचा द्रौपदीला खूप त्राससुद्धा झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. बघा हस्तिनापुरामध्ये सर्व दूर विधवा दिसत होत्या, अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखादा दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात बघा झोपली होती. तेव्हा श्रीकृष्ण स्वारी तिच्या कक्षामध्ये येतात आणि त्याला पाहून तिला राहवत नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली आणि ती म्हणते, सख्या असा तर मी विचारच केला नव्हता, असं काही होईल. बघा कृष्ण म्हणाले, पांचाळी नियती खूप निष्ठुर असते, ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्व कौरवच संपले. बघा द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता. द्रौपदी काय म्हणते, कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस? बघा श्रीकृष्ण स्वारी म्हणतात, नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळं आपल्याला दिसत नाहीत, पण ती समोर येतात तेव्हा आपण काहीही करू शकत नाही. बघा द्रौपदी विचारते, कृष्णा मग या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे का, असं तुला म्हणायचं आहे का? बघा कृष्ण पुढे म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मामध्ये थोडा तरी दूरदर्शीपणा दाखवला असतास ना, तर तुला एवढा त्रास झाला नसता. बघा द्रौपदी कृष्णाला विचारते, मी काय करू शकत होते? बघा पुढे श्रीकृष्ण स्वारी म्हणतात, तुझे स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला 5 पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला, त्याचा तो स्वीकार केला नसतास ना, तर परिणाम काही वेगळेच झाले असते. बघा आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणार वाक्य बोललीस. अंधे का पुत्र अंधा, व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसतास तर तुझं वस्त्र हरण झालं नसतं. कदाचित त्यावेळी
परिस्थिती वेगळी असती, आपले शब्द असतात ना तेच आपलं कर्म बनतात. बघा, आपण आपला प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा, नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःला नाही तर आपल्या पूर्ण परिवाराला सुद्धा भोगावे लागतात. म्हणून या जगामध्ये फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे. म्हणून बोलताना भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ सांगत आहेत की नीती योग्य जर असेल ना तर नशीब कधीच वाईट होत नसतं. म्हणजेच काय? म्हणजेच आपलं कर्म. बघा, आपली ही वैखरी, आपण जे कर्म करतो ना तेच आपलं भाग्य असतात. म्हणजेच काय? म्हणजेच आपण कधी कधी म्हणतो की माझ्या भाग्यामध्ये हे नव्हतं म्हणून मला मिळालेलं नाही. पण आपण मेहनत कमी केली, इकडे कोणाचं लक्ष जातं का? तर कधीच जात नाही. म्हणजे तसंच नीतीचं आहे, या कर्माचं आहे. आपण जर चांगले कर्म केले तर त्याचं फळ सुद्धा चांगलंच मिळणार आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थ सांगत आहेत, समोरची व्यक्ती असते ना आपल्यावर विश्वास ठेवते, हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे. नाहीतर आता विचार करा, मुलगा बापावर विश्वास ठेवत नाही, बघा नवरा पत्नीवर विश्वास ठेवत नाही. ही कलियुगाची, बघा ह्या कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये जर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत असेल तर बघा तुम्ही त्याच्यासाठी परमेश्वर आहात. म्हणजेच काय? म्हणजेच दुःख भोगणारी व्यक्ती असते आयुष्यामध्ये पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती असते ना आयुष्यामध्ये पुढे जाऊन कधीही सुखी मात्र कधीच होत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच माणसाच्या जीवनामध्ये स्वतःला सुख निर्माण करता नाही आलं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख जर तुम्ही निर्माण करत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. कारण ज्यावेळी दुसऱ्याला तुम्ही दुःख देणार ना त्याच्या परत तुम्हाला ती बघा दुःख निर्माण होणार आहे. म्हणून विचार करा, आपण कसे वागतो आहोत ना. जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शत्रुत्व निर्माणच होत राहणार. म्हणून माणुसकी मनात असते, परिस्थितीमध्ये कधीच नसते. परमेश्वर मात्र कर्म पाहतो, मृत्यू पत्र पाहत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच तुमची माणुसकी आहे ना ती मनामध्ये निर्माण होत असते. परिस्थिती कधीही माणुसकीच्या आधारे चालत नाही. कारण परमेश्वर असतो, तो फक्त तुमचे कर्म बघत असतो. बाकी तुम्ही काय खाता, काय पिता त्याच्याशी परमेश्वर काही करत नाही. तुम्ही कर्म कसे करत आहात ना ते महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्तीसोबत केलेले कपट असतं ना तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुळे करतं. म्हणून बघा, एखादा सत्य व्यक्ती असेल पण त्या सत्य व्यक्तीला हरवून आपल्याला धन मिळत असेल ना तर ते सुद्धा पाप आहे. कारण एखाद्या सत्य माणसाला आपण फसवतो तेव्हा आपण स्वतःला फसवत असतो. म्हणून जीवनामध्ये स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर कुणीही कुणाची वाट बघत नाही. म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. कारण जिथे आनंद निर्माण होतो ना तिथे कधीच दुश्मनी राहत नाही, कधीच शत्रू राहत नाही. या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. जे पाहिजे ते मिळवून थांबायचं ही कदाचित सफळ माणसाची निशाणी असेल, पण जे मिळालं ते हसत मुखानं स्वीकारून जगणं ही सुखी माणसाची निशाणी आहे. म्हणून लक्षात ठेवा, जे आपल्याकडं आहे ना तेच सर्वश्रेष्ठ माना.
कारण या जगामध्ये तुम्हाला वर वर दिसणाऱ्या सुंदर गोष्टी बऱ्याच वाटत असतील, पण जे आपल्याकडं असतं तेच खरं अस्सल सोनं असतं. म्हणून जे आपल्याकडं आहे ना तेच सर्वश्रेष्ठ माना. जीवनामध्ये कधीच शत्रुत्व निर्माण होणार नाही आणि जीवनामध्ये कधीच दुःख निर्माण होणार नाही. तुमचं जीवन आणि तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.